नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी शासनाकडून डीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात यावी यासाठी धुळ्यातील आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले आहे। एकीकडे महागाईचा फटका बसत असताना आदिवासी विद्यार्थ्यांना डीबीटी रक्कम पुरेशी होत नाही, त्यामुळे शैक्षणिक खर्च, भोजन, अभ्यास साहित्य आणि इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी डीबीटी रकमेची तात्काळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात या रकमेत वाढ करण्याची तरतूद करावी यासाठी आंदोलन करण्यात आले आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर नाशिक येथील विभागीय कार्यालयात आमरण उपोषण करू असा इशारा देखील यावेळी विद्यार्थ्यांकडून देण्यात आलाय। नमस्कार, मी धीरसिंग मीरा वडवी। आज आम्ही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय धुळे येथे जे 2018 पासून पंडित दीनदयाळ स्वयंभू योजना असेल किंवा वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी जे जेवणासाठी व निर्वाह भत्त्यासाठी जे डीबीटीच्या रकमेत वाढ म्हणजे जी आहे ती या रकमेत वाढ झालेली नाही, त्यामुळं आम्ही आज दिनांक 3 मार्च 2025 रोजी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय धुळे येथे डीबीटीच्या रकमेत वाढ करण्यासाठी आम्ही आंदोलनासाठी इथं एकत्रित आलो आहे। तर आमची एकच मागणी आहे की शासनाला की दरवर्षी शासकीय कर्मचाऱ्यांना महागाईनुसार पगारात वाढ होते, तर आमच्या डीबीटीच्या रकमेत सुद्धा वाढ व्हावी अशी आमची मागणी आहे। आणि जिल्हा स्तरावर फक्त 3000 रुपये जेवणासाठी आणि नाश्त्यासाठी दिले जातात, ते रक्कम पुरेशी नाही, त्यामुळे त्या रकमेत वाढ व्हावी आणि शैक्षणिक सहल असेल, स्टेशनरी असेल आणि जे इतर गणवेश असेल त्या रकमेत सुद्धा वाढ व्हायला पाहिजे आणि जी थकीत रक्कम आहे ती सुद्धा लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात अदा करण्यात यावी आणि जे काही नाही का हे आहे ते आता प्रत्येक वाढ झाली नाही तर तुमचं पुढे आंदोलन कसं राहणार? जर आमचं नाही का ह्या रकमेत जर शासनाने आमच्या मागणीची दखल घेतली नाही तर आम्ही राज्यस्तरावर नाशिक येथील आयुक्त कार्यालय येथे आम्ही आमरण उपोषण करणार आहोत, ह्याची शासनाने नोंद घ्यावी। NTV न्यूज मराठी, धुळे।